मुंबई नगर परिषदच्या विरोधात तुम्ही जे बातमी तुमची व्हायरल झाली जे मुंबई नगर परिषदच्या भ्रष्टाचार तुम्ही बाहेर काढणार तर तुमच्यापाशी काय पुरावे आहे? नमस्कार, मी सादिक शेख, प्रदेश अध्यक्ष मानव अधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य। ज्या पद्धतीने 2 ते 3 दिवसापूर्वी मी स्वतः फेसबुकला, इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला एक स्टेटस व्हायरल केला होता, 2 दिवसात नळदुर्ग नगर परिषदचा भ्रष्टाचार उघडकीस आणणार। सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो, नळदुर्ग नगर परिषदेमध्ये सध्या भ्रष्टाचाराचा अड्डा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण त्या ठिकाणी नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला आहे त्यामध्ये अनेक तक्रार काल धाराशिवचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मी दाखल केलेली आहे। त्यामध्ये सर्वप्रथम नळदुर्ग नगर परिषद मध्ये बनावट कागदपत्राद्वारे शहर सफाईसाठी ठेका देणारे अधिकाऱ्यांची चौकशी करा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। प्रमुख मागणी माझी अशी होती, कारण नळदुर्ग नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी यांनी घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत रस्ते सफाई करणे, गटारी, सार्वजनिक स्थळाची सफाई करणे, विलगीकरण कचरा अनेक विषयावर लातूरचा एक ठेकेदार आहे, त्याचं नाव आहे सनवी मल्टी सर्व्हिसेस, या संस्थेला नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांनी नळदुर्ग शहरामध्ये घन कचरा या संदर्भात कॉन्ट्रॅक्ट दिला होता। त्या सनवी मल्टी सर्व्हिसेस संस्थेच्या विरोधात दुसऱ्या संस्थेने तक्रार दाखल केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांनी सनवी मल्टी सर्व्हिसेस संस्थेचा ठेका रद्द केला। का ते सनवी मल्टी सर्व्हिसेस हे जे संस्था होती, हे संस्थेच्या कागदपत्रामध्ये खूप मोठा गोंधळ होता। कारण नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगर परिषदचे बनावट अनुभवी प्रमाणपत्र सादर करून या ठेकेदाराने नळदुर्गमध्ये घन कचरा व्यवस्थापनासाठी निविदा घेतली होती। बनावट कागदपत्र ज्यावेळेस सनवी मल्टी सर्व्हिसेस यांनी आणून नगर परिषदेमध्ये दाखल केला होता, त्यावेळेस मुख्य अधिकारी का झोपला होता का? सर्वात पहिला प्रश्न माझा हे आहे। कारण ज्या वेळेस निविदा काढण्यात आली, ठेका देण्यात आला, कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली नाही का? यामध्ये आपण जे प्रश्न मला विचारलेला आहे तुम्हाला सांगू इच्छितो, नळदुर्ग नगर परिषदेमध्ये सध्या 15 सफाई कामगार व 3 मुकद्दम आहे। यांच्यावर शासन दरमहा 12 लाख रुपये खर्च करत आहे। सफाई कामगारासाठी, सफाई कामासाठी 15 सफाई कामगार असून 3 मुकद्दम असून तुम्ही जे घन कचरा उचलण्यासाठी ठेका काढला होता, ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? 3 महिने त्या सनवी मल्टी सर्व्हिसेस यांनी नळदुर्ग मध्ये सफाईचा जे ठेका घेतला होता, नळदुर्ग मध्ये घन कचरा उचलला, त्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे। त्याच्यावर कारवाई करा म्हणून मी मान्य जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे। दुसरी तक्रार, नळदुर्ग नगर परिषदेमध्ये कंत्राटी कामगार, जे कंत्राटी कर्मचारी आहे, यांना तात्काळ निलंबित करा। कारण अंधेर नगरी चौपट राजा अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्या ठिकाणी कंत्राटी कामगार हे दररोज नळदुर्ग नगर परिषदेमध्ये जेवढे टेबल आहे, या टेबलवर काम करणारे जेवढे कंत्राटी कामगार आहे, पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही। जनसामान्य नागरिक त्या ठिकाणी एकाची नक्कल, घरकुल योजनेसाठी अनेक योजना संदर्भात त्या ठिकाणी जाणं येणं करतात। पैसे घेतल्याशिवाय हे कंत्राटी कामगार कुठलाही काम करत नाही। या कंत्राटी कामगारांना, कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा, यासाठी देखील मी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे। त्याचबरोबर सर्वात मोठा भ्रष्टाचार
आपल्याला दाखवतो. तिसरी जे मी तक्रार दाखल केलेली आहे, नळदुर्ग नगर परिषद येथे 2020 ते आजपर्यंत खंडोबा रोड व अक्कलकोट रोडवर झालेले प्लॉटिंगची गुंठेवारी नोंद याची फेर तपासणी करून या गुंठेवारी नोंद करणारे अधिकारी व त्याचबरोबर प्लॉट धारकांवर व प्लॉटिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा म्हणून मी तक्रार दाखल केलेली आहे. कारण अक्कलकोट रोड व खंडोबा रोड या ठिकाणी जे प्लॉटिंग झालेली आहे, यामध्ये गुंठेवारी नोंद मध्ये जे कर्मचारी त्या ठिकाणी आहे गुंठेवारी नोंद करणारे व त्याचबरोबर मुख्य अधिकारी यांनी प्रत्येक नोंदीसाठी 30,000 रुपये घेतलेले आहे. अजून देखील रहीमनगर व अनेक ठिकाणी जे गुंठेवारी नोंदणी होणार आहे आणि अनेक लोकांकडून देखील या मुख्य अधिकाऱ्यांनी 30,000 रुपये गुंठेवारी नोंदणीसाठी घेतलेला आहे. याची देखील चौकशी करा आणि संबंधित अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करा म्हणून मी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे. कारण अनेक बनावटीचे कागदपत्र, अनेक बनावट लेआउट, अनेक नकाशे, अनधिकृतपणे कागदपत्रे लावून हे गुंठेवारी नेमणूक नोंदणी करण्यात आलेली आहे. यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी केलेला आहे. त्याचबरोबर जो चौथी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे मी दाखल केलेली आहे, नळदुर्ग नगर परिषदेमध्ये गुंठेवारी नोंद व त्याचबरोबर नामांतर विभाग या टेबलवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत. कारण ज्या ठिकाणी गुंठेवारी नोंद व नामांतरचा जे विभाग आहे, यामध्ये देखील लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे. कारण गुंठेवारी नोंद मध्ये आणि नामांतर मध्ये पैसे घेतल्याशिवाय त्या टेबलवर कामच होत नाही. त्याचे पुरावे माझ्याकडे आहे, जिल्हाधिकारी यांच्याकडे मी सादर करणार आहे. अनेक लोक त्या ठिकाणी सर्व कागदपत्र आणून देखील त्यांना पैसे घेतल्याशिवाय गुंठेवारी नोंद आणि नामांतर होतच नाही. याच्यावर देखील कारवाई करा म्हणून मी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. व त्याचबरोबर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे नळदुर्ग नगर परिषदेमध्ये 2020 ते 2024 पर्यंत घरपट्टी व नळपट्टी आकारणी करणारा जे टेबल आहे, ज्याच्या हातामध्ये होता, त्या कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार त्या टेबलवर केलेला आहे. कारण अनेक नागरिकांची त्या ठिकाणी अशी तक्रार आहे, त्या टेबलवर घरपट्टी आणि नळपट्टी जमा करणारा जो टेबल आहे, त्या टेबलवर नोंद वहीमध्ये वेगळ्या स्वरूपाची रक्कम लिहिण्यात येतात आणि पुस्तक जे बुक आहे, जे टॅक्सची पोथी, त्याच्यावर वेगळ्या स्वरूपाचे बिल देण्यात येतात. त्या विषयावर त्या टेबलवर जे कर्मचारी होता त्याला मुख्य अधिकारी यांनी 2 महिन्यासाठी निलंबित केला होता. परंतु काही राजकीय मंडळीच्या दबावामध्ये मुख्य अधिकारी यांनी परत 2 महिन्यानंतर त्याच टेबलवर त्याच अधिकाऱ्याला नेमणूक केली आणि आजपर्यंत त्या टेबलवर त्या कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. कित्येक बुक त्या ठिकाणी गायब झालेले आहे. त्याची देखील चौकशी करून त्याच्यावर कारवाई करा म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे. 18 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद धाराशिव या ठिकाणी जे आंदोलन मी केला होता, त्याचा पाठपुरावा मंत्रालयात दाखल करण्यात आलेला आहे. 1 तारखेला मंत्रालयात ज्या ठिकाणी आंदोलनाचा जे विभाग आहे, आझाद मैदान, या ठिकाणी सर्व पुरावे घेऊन, सर्व कागदपत्रे घेऊन या मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार याची तात्काळ निलंबनाची कारवाई करा आणि त्याच्यावर खात्याने चौकशी करा. या विषयावर 1 तारखेपासून 1 जानेवारी 2025 पासून आमरण उपोषणाची सुरुवात करणार आहे. सर्व पुरावे, सर्व डॉक्युमेंट प्रत्येक विभागाकडे दाखल करण्यात आलेले आहे. आता यापुढे अशाच प्रकारे माझा लढा सुरू राहणार आहे.